Dear student, in today's video we are going to discuss nomenclature of alcohol, phenols and ether. Alcohol, phenols आणि ether याचं आपण nomenclature पाहणार आहे. आता याच्यामध्ये आपण अल्कोहोलचं पहिले पाहणार आहे नॉमनक्लेचर, त्याच्यानंतर फिनॉलचं पाहणार आहे आणि सगळ्यात शेवटी इथरचं पाहणार आहे. बरोबर. जसं आपण याच्या आधीच्या युनिटमध्ये अल्किल हॅलाइडचं नॉमनक्लेचर होतं, दोन सिस्टीम होत्या बेटा, कॉमन नेम सिस्टीम होती आणि IUPAC नेम सिस्टीम होती. सेम तसंच या युनिटमध्ये आपण अल्कोहोलचं नॉमनक्लेचर पाहणार आहे. पहिली सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम, त्याच्यानंतर कार्बिनोल सिस्टीम, हे पण कॉमन नेम सिस्टीममध्ये येते, आणि तिसरी सिस्टीम आहे IUPAC सिस्टीम. अशा तीन सिस्टीमच्या मदतीने आपण अल्कोहोलचं नाव लिहू शकतो. चला, तर सगळ्यात पहिली आपण मेथड पाहू कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये असते काय, तर ह्या गोष्टी असते. एक म्हणजे R असते अटॅच बेटा, आणि त्याला अटॅच असते फंक्शनल ग्रुप. बरोबर. फॉर एक्झाम्पल ROH जर असेल, R म्हणजे अल्किल ग्रुप असते आणि हा म्हणजे फंक्शनल ग्रुप अल्कोहोल, तर याचं नाव जे येत असते ते म्हणजेच Rचं नाव अल्किल, जे पण असेल तो अल्किल आणि OH म्हणजे अल्कोहोल. सेम जसं आपण अल्किल हॅलाइडचं केलं होतं. अल्किल हॅलाइडचं कसं केलं होतं, RX म्हणजे हा अल्किल ग्रुप आणि हा हॅलाइड, तर अल्किल प्लस हॅलाइड असं केलं होतं आपण. सेम तसंच आपण अल्कोहोलचं पण करतो, अल्किल प्लस अल्कोहोल. बरोबर. आता यायचं आपल्याला वेगळ्या प्रकारचे अल्किल ग्रुप हे माहीत असले पाहिजे, त्याच्या भरोशावर आपल्याला याचे नावं लिहिता येतात. जसं आपल्याला काही अल्किल ग्रुप माहीत आहेत. सगळ्यात पहिला सपोज CH3OH, तर तुम्हाला दिसते आहे इथं कोण आहे, हा CH3 आहे आणि हा OH म्हणजे याचं नाव येते मिथिल. CH3 म्हणजे मिथिल आणि अल्कोहोल. सेम जर सपोज मी C2H5OH लिहिला, C2H5OH, तर हा ग्रुप झाला इथिल, तर याचं नाव येईल इथिल अल्कोहोल. बरोबर. 3 कार्बन आणि 3पेक्षा जास्त कार्बन, 3 कार्बन आणि 3पेक्षा जास्त कार्बन जर असले तर आपल्याला माहीत आहे, आपण स्ट्रेट चेनमध्ये जर अटॅच असले तर आपण त्याला N असं म्हणतो. सपोज 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये आहे, याला काय म्हणतो, N प्रोपिल, आणि पुढे शब्द लावला OH जर लावला तर अल्कोहोल, N प्रोपिल अल्कोहोल असं याचं नाव येईल. सेम जर 4 कार्बन असले तर आपण कसं करणार, 1 2 3 4, बॅलन्सी सॅटिस्फाईड करून घेतली. CH2 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 आणि हा OH, तर स्ट्रेट चेन आहे 4 कार्बनची, तर याचं नाव होईल N काय, ब्युटिल, N ब्युटिल, आणि प्लस काय ॲड करायचं बेटा, अल्कोहोल, N ब्युटिल अल्कोहोल. बरोबर. आपल्याला अजून एक माहीत आहे, आयसो अल्किलही असतात. आयसो अल्किल कसे असतात, 1 2 3, लास्ट सेकंड कार्बनला जर एक CH3 ग्रुप अटॅच असला तर त्याला काय म्हणतो आपण, आयसो. ठीक. तर हा झाला तुमचा आयसो. किती कार्बन आहे टोटल कार्बन आहे 4, म्हणून याला म्हणतो ब्युटिल, आयसो ब्युटिल, आणि याला लावला सपोज OH, तर हा झाला आयसो ब्युटिल अल्कोहोल, ठीक. सिमिलरली टर्शरी ब्युटिल हे तुम्हाला माहीत आहे. टर्शरी कार्बन 1 2 3, तो कार्बन ज्याला OH अटॅच आहे तो टर्शरी आहे. इथं सपोज मी CH3 लिहिला, इथं CH3 लिहिला, इथं CH3 लिहिला, तर हा झाला तुमचा बेटा टर्शरी ब्युटिल. बरोबर. आणि हा अल्कोहोल, म्हणून याचं नाव येईल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, त्याचप्रमाणे सायक्लिक, जर ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे 5 कार्बनचा, त्याला OH ग्रुप अटॅच आहे, तर याचं नाव आहे बेटा सायक्लोपेंटिल, आणि हा OH म्हणजे अल्कोहोल, सायक्लोपेंटिल अल्कोहोल असं याचं नाव येईल. सिमिलरली काही स्पेशल नाव, जसं हा घेतला आपण, 1 मिनिट, बेन्झिन रिंग, त्याला अटॅच CH2, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो बेन्झिल, आणि याला लावला OH, तर कॉमन नेम बनेल याचं बेन्झिल अल्कोहोल. बरोबर.
त्याचप्रमाणे अलीलही माहीत आहे आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2, याला म्हणतो आपण अलील ग्रुप, आणि याला OH लावलं तर अलील अल्कोहोल असं आपण म्हणतो याला, बरोबर. अजून एक दोन एक्झाम्पल घेतो. जर सपोज हा असा कंपाऊंड आहे, CH2 2 वेळा OH जर असलात तर याला एक स्पेशल नाव आहे, याला म्हणतो आपण ग्लायकॉल. 2 कार्बन आहे, इथिलीन, अल्किनचा डेरिव्हेटिव्ह इथिलीन ग्लायकॉल असं आपण याला म्हणतो. जर 3 असले तर फेमस कंपाऊंड आहे एक मोठा 3 प्रोपेनपासून बनणारा, CHOH आणि CH2OH. हा जो कंपाऊंड आहे 3 कार्बन, त्याला 3 OH अटॅच, याला आपण ग्लिसरॉल असं म्हणतो. याला आपण म्हणतो ग्लिसरॉल और ग्लिसरीन. ठीक, 3 कार्बन आणि 3 OH, बरोबर. काही अजून स्पेशल नाव आहे, जसं क्रोटोनल अल्कोहोल. क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजे 4 कार्बनचं, ज्याच्यामध्ये बीटा कार्बनला अनसॅच्युरेशन आहे. जसं त्याचं स्ट्रक्चर आहे CH3 CH डबल बॉन्ड CH. ठीक, पुढे आपण अल्डिहाइड कीटोनमध्ये क्रोटोना अल्डिहाइड पाहणार आहे. क्रोटोना अल्डिहाइड, क्रोटोनिक ॲसिड. क्रोटोन म्हटलं तर 4 कार्बनमध्ये सपोज याला मी अल्फा कार्बन म्हणतो, याला मी बीटा म्हणतो. बीटाला काय आहे, अनसॅच्युरेशन. अशा जे कंपाऊंड असतात त्याला आपण क्रोटोनिल, आणि पुढे काय ॲड केला, अल्कोहोल. आणि जर अल्डिहाइड असता इथं तर क्रोटोना अल्डिहाइड म्हटलं असतं, इथं जर ॲसिड असता तर क्रोटोनिक ॲसिड म्हटलं असतं. तर अशा प्रकारे इथं कॉमन नेम सिस्टीम कशाची, अल्कोहोलची संपली. काही असलं अडचण असली तर विचाराल, या पेजवर मी लिहूनच घेतलं आहे तसं. कॉमन नेम सिस्टीम ROH अल्किल प्लस अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल, CH3OH असलं तर C2H5 इथिल अल्कोहोल. 3 वेळा कार्बन आहे, स्ट्रेट चेनमध्ये आहे, म्हणजे प्रोपिल प्लस अल्कोहोल. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, कारण हा सेकंडरी ब्युटिल अल्किल ग्रुप आहे, आणि अल्कोहोल आयसो ब्युटिल अल्कोहोल आताच काढलं होतं आपण. त्यानंतर बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिन रिंग CH2OH आताच काढलं होतं. सायक्लोपेंटिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा वाला. त्याच्यानंतर हा झाला तुमचा अलील अल्कोहोल, बरोबर. त्यानंतरची सिस्टीम आहे बेटा कार्बिनॉल सिस्टीम. हे कार्बिनॉल सिस्टीम काय आहे ते आता आपण पाहू. कार्बिनॉल सिस्टीमचं म्हणणं काय आहे, तर कार्बिनॉल सिस्टीम म्हणते अल्कोहोल्स आर कन्सिडर ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. मिथिल कार्ब म्हणजे एक कार्बनचा जर सपोज तुमच्याजवळ हे असेल तर याला बेटा कार्बिनॉल असं म्हणतात. हे तुम्ही सफिक्स म्हणून लावायचं, कार्बिनॉल. ठीक, आणि याच्या आधी जे तुम्ही ग्रुप टाकून राहिले, फॉर एक्झाम्पल हा पहिले मिथिल अल्कोहोल होता, याचा एक हायड्रोजन काढून तुम्ही इथं सपोज CH3 लावला, CH3, तर याच्या नावाच्या आधी कार्बिनॉल हा सगळ्यात शेवटी येईल, त्याच्या आधी याचं नाव लिहायचं, म्हणजे हा होईल मिथिल आणि कार्बिनॉल, मिथिल कार्बिनॉल. आता फॉर एक्झाम्पल कोणी म्हटलं सर हे असं करा की याच्या जाग्यावर हा जो आहे याच्या जाग्यावर C2H5 ठेवा, C2H5, तर याचं नाव काय होईल, तर याचं नाव लिहायचं, याचं नाव काय आहे इथिल, आणि पुढे काय टाकलं कार्बिनॉल, म्हणजे CH2OH म्हणजे कार्बिनॉलचे डेरिव्हेटिव्ह. कार्बिनॉल म्हणजेच काय, एक कार्बनचा OH त्याला कार्बिनॉल म्हणतो, आणि बाकीचे कंपाऊंड हे कन्सिडर करतो ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. ठीक आहे, तर हे झाली तुमची 2 कॉमन नेम सिस्टीम. आता याच्यानंतर आपण पाहणार आहे IUPAC सिस्टीम. हे जर समजलं असेल तर आपण पाहू याच्यानंतर IUPAC सिस्टीम. ठीक, IUPAC. आता IUPAC सिस्टीममध्ये तुम्हाला माहीत आहे की त्याच्यात आपण कन्सिडर करतो अल्कोहोल ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन.
बरोबर. अल्केनचा इकडे दिसतंय तुम्हाला, पाहून घ्या. अल्कोहोल, अल्कनॉल, अल्कनऑल, अल्केनचा ई काढतो आणि त्याच्या जागेवर ऑल टाकतो तर आपल्याला भेटते याचा IUPAC नेम अल्कनॉल. जसा अल्केन घेतला आपण ROH, त्याचा H काढला, त्या जागेवर OH टाकला, कंपाऊंड भेटला अल्कन. R म्हणजे अल्कन आणि OH म्हणजे ऑल. ठीक आहे, बरोबर. आता काही रूल्स आहेत, त्याच्या हिशोबाने आपण याचे नाव लिहितो. सगळ्यात पहिला रूल सपोज आपण कन्सिडर केला, सिलेक्ट अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इन सच अ वे दॅट द कार्बन विच कंटेन OH ग्रुप शुड गेट अ लोवेस्ट पॉसिबल नंबर. त्याला कमीत कमी नंबर गेला पाहिजे. ठीक आहे. ब्रांचिंग जर असेल तर त्याला आपण लटकलेला ग्रुप म्हणजे प्रिफिक्स म्हणून कन्सिडर करतो. बरोबर. चला पाहू आपण काही एक्झाम्पल. सपोज 1 2 3 4 असं 4 कार्बन आहे. इथं सपोज OH अटॅच आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस आणि इथं सपोज CH3 अटॅच आहे सपोज. ठीक. तर आता पाहू आपण नंबरिंग कुठून करले जाते. 1 2 3 4 हे करेक्ट मेथड आहे, कारण की कमीत कमी नंबर त्या कार्बनला गेला पाहिजे ज्याला OH अटॅच आहे. जरा पाहून घेतलं मग. पॅरेंट जो अल्कन आहे तो किती कार्बनचा आहे, 4चा. बरोबर. आणि लटकलेला ग्रुप कोण आहे, CH3. म्हणून जो लटकलेला ग्रुप आहे तो आधी लिहायचा. बरोबर. त्याच्या पोझिशन सहित. पहिले पोझिशन त्याची 3. कोण आहे लटकलेला, मिथिल. आता पॅरेंट अल्केन किती कार्बनचा आहे, 1 2 3 4. 4 म्हणजे कोण, 4 म्हणजे आला ब्युटेन. ब्युटेन होता, त्याचा काय काढला आपण, ई काढला आणि त्याच्या जाग्यावर पोझिशन कोणाची, फंक्शनल ग्रुपच्या कार्बनची आणि 2 आणि काय लिहिलं, ऑल लिहिलं. अशा प्रकारे या कंपाऊंडचं नाव आलं. ठीक. जर सपोज तो म्हणते ब्रांच अल्किल असेल तर त्याला प्रिफिक्स म्हणून तुम्ही लिहा. प्रिफिक्स म्हणजे आधी लिहिणं. ठीक आहे. ब्रांच अल्किल असू शकते, हॅलो असू शकते, नायट्रो असू शकते, काही असू शकते. जे तुम्हाला लटकलेले वाटतात ते आधी लिहायचे. काय म्हणून, ॲज अ प्रिफिक्स म्हणून, त्याच्या पोझिशन सहित. पोझिशन मेन्शन करणं गरजेचं. जर दोन सारखे असेल तर अशा वेळेस आपण प्रिफिक्स यूज करतो. काय यूज करतो, सपोज हे असा कंपाऊंड आहे, हा असा CH3 CH3 CH2 आणि हा OH. नंबरिंग कशी, 1 2 3. याला लिहिणार आपण 2 डायमिथिल. 2 डायमिथिल. बरोबर. 1 2 3 प्रोपनॉल. प्रोपन 1 ऑलही लिहिलं चालते, काही हरकत नाही. अशा वेळेस 2 जर असले सारखे तर डाय हा प्रिफिक्स लावायचा. त्याच्या पोझिशन सहित 2 आहे म्हणून 2 2 डायमिथिल प्रोपनऑल. पहिल्याच पोझिशनला ऑल आहे. ठीक आहे. तर हे झालं एक रूल. त्यानंतर 2 किंवा 2पेक्षा जास्त जर OH ग्रुप असलं तर काय करायचं, तर अशा वेळेस हे महत्त्वाचा रूल आहे. सपोज हा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये 2 OH आहे किंवा, बरोबर. तर अशा वेळेस जो अल्केन असते, अल्केन कोणता आहे, इथेन. बरोबर. इथेनचा ई पण काढायचा नाही, तो ठेवायचा जसाच्या तसा जेव्हा 2 फंक्शनल ग्रुप अटॅच असतात तर. म्हणून जो पॅरेंट आहे त्याला आपण पूर्ण लिहिलं, इथेन. पूर्णच लिहिणार आपण त्याला. हा ई पण लिहिला आणि सगळ्यात शेवटी पोझिशन लिहायची. हे झालं की पोझिशन काय आहे, 1 2 डाय आणि ऑल असं मेन्शन करायचं. इथेन 1 2 डायऑल. त्याचप्रमाणे अजून एक कंपाऊंड घेतो मी. सपोज हा असा लिहिला, 1 2 3 4. इथं आहे OH, इथं आहे OH. ठीक. तुम्हाला म्हटलं आहे याचं नाव सांगा, बाकीच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाईड आहे. ठीक. CH3. तर याचं नाव लिहित असताना 1 2 3 4 4 कार्बन आहे म्हणून पूर्ण नाव लिहिलं ब्युटेन. बरोबर. 1 2 3 4 2 3 डाय ऑल असं याचं कॉमन IUPAC नाव येईल. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर अजून एक कंपाऊंड घेतो. हा कंपाऊंड आहे बेन्झिल अल्कोहोल. याचं आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे. तर बेन्झिल अल्कोहोल इज कन्सिडर ॲज, दिस इज पॅरेंट अल्किन अँड दिस इज प्रिफिक्स.
ठीक आहे. प्रिफिक्स हा कोण असेल, हा फिनिल असेल, म्हणून फिनिल एकच पोझिशन एकच कार्बन आहे म्हणून फिनिल मिथेनॉल, फिनिल मिथेनॉल असं याचं नाव येईल. एक मी अनसॅच्युरेशनवाला मॉलिक्यूल घेऊन घेतो, तो करून पाहायला आपण सपोज, तर काय होते पाहू. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH असा सपोज मॉलिक्यूल आहे. तर नंबरिंग 2 फंक्शनल ग्रुप आहे, डबल बॉन्ड आणि OH. तर अशा वेळेस प्रायोरिटी ऑर्डर OHला जाते. 1 2 3 4. अशा वेळेस आपण काय करून घ्यायचं, आता लटकलेलं कोणीच नाही आहे म्हणून डायरेक्ट पॅरेंट किती कार्बनचं आहे 4 आणि ANE नाही लिहू शकत आपण कारण इथं अनसॅच्युरेशन आहे. 2 बरोबर 2ला कोण आहे, 2ला आहे तुमचा डबल बॉन्ड म्हणून 2 EN 2 EN होता ना, E काढला, तिच्या जागेवर आता 1 ऑल अशा प्रकारचं याचं नाव येईल. बरोबर, ब्यूट 2 EN 1 ऑल. ठीक, अशा प्रकारचे IUPAC नाव आपल्याला लिहिता येईल. अजून एखादं एक्झाम्पल, बेन्झीन रिंग. सर बेन्झीन रिंग नाही, सायक्लोपेंटेन आहे हा. सपोज हा असा कंपाऊंड आहे, असं आहे, इथं OH आहे बरोबर आणि इथं आहे सपोज BR. तर याचं नाव लिहिता येतं हा 1 2 3 4 5 6. पहिले लटकलेला 5 ब्रोमो बरोबर, त्याच्यानंतर हेक्सा का, कारण 2 वेळा डबल बॉन्ड आहे, हेक्सा 1 3 डाय EN आणि 1 ऑल अशा प्रकारचं नाव आहे. तर हे झालं IUPAC नॉमनक्लेचर ऑफ अल्कोहोल. जर काही अडचण असली तर विचाराल आणि एकदा हे वाचून घ्याल, एकदा पाहून घ्याल याला. जर IUPAC नॉमनक्लेचर अल्कोहोलचे जेवढेही आपल्या बुकमध्ये दिले आहे, तो टेबल आहे 236 पेज नंबरवरचा, तेवढे सगळे करून पाहायचे. नाही समजलं तर विचारायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण आता नॉमनक्लेचर ऑफ फिनॉल. चला, नॉमनक्लेचर ऑफ फिनॉल. पहिली सिस्टीम आहे कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये IUPAC नेम आणि कॉमन नेम. IUPACने म्हटलं की जे कॉमन नेम आहे या कंपाऊंडचं ते आहे फिनॉल, त्यालाच जसंच्या तसं वापरायचं कारण तो कंपाऊंड खूप जास्त फेमस आहे. कारण कोणत्या नावाने, फिनॉल नावाने. म्हणून IUPACने डिसाईड केलं जे कॉमननी ओळखतो त्यालाच आपण IUPACने म्हणायचं. पण जे डेरिव्हेटिव्ह राहतात फिनॉलचे, म्हणजेच सपोज हा फिनॉल होता, फिनॉलचा आपण एक हायड्रोजन काढला, हायड्रोजन काढून बेटा त्याच्या जागेवर सपोज आपण CH3 लावला, तर आता हे दोघं एकमेकाचे पोजिशनल आयसोमर आहे. तर कॉमन नेम सिस्टीममध्ये यायला आपण काय म्हणतो, कोणती पोजिशन, ऑर्थो. आणि याला एक कॉमन नाव आहे बेटा, याला क्रिसॉल म्हणून नाव आहे, फेमस नाव आहे क्रिसॉल. हा कंपाऊंड सॉल्व्हंट म्हणून वापरतो आपण पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये, क्रिसॉल. जर सपोज हे असं असतं, क्रिसॉल त्याचं नाव आहे. जर हा इथं असता, याची पोझिशन कोणती आहे, डायगोनल म्हटलं तर पॅरा पोझिशन. तर याच्या नावाच्या आधी आपण P लिहिलं असतं, P क्रिसॉल असं लिहिलं असतं. ठीक, P क्रिसॉल. हे झालं. त्याच्यानंतर जरा व्यवस्थित पहा, हा कंपाऊंड सेकंड खालचं हे वालं, हे महत्त्वाचे आयसोमर आहेत. 2 OH ग्रुप डायहायड्रिक फिनॉलमध्ये जर OH ग्रुप दोन्ही ऑर्थोच्या रिस्पेक्टिव्ह असेल एकमेकाला तर त्याला कॅटेचोल म्हणतो आपण, कॅटेचोल. त्याच्यानंतर जर OH एकमेकाला मेटा असेल तर बेटा आपण त्याला रेसरसिनॉल म्हणतो. महत्त्वाचे क्रिस्टलाइन कंपाऊंड्स आहेत हे, ठीक आहे. डार्क चॉकलेट कलर असते याचा, रेसरसिनॉल. त्याच्यानंतर जर सपोज हे OH ग्रुप पॅरा असेल एकमेकाला तर त्याला आपण हायड्रोक्युनॉन असं म्हणतो. हायड्रोक्युनॉन इज अ कंपाऊंड
याचा कलर जो राहते तो जरासा डार्क रेड राहते, रेड कलर, बरोबर. हा कंपाऊंड महत्त्वाचा याच्यासाठी की फिनॉल जो असते तो जनरली व्हाईट क्रिस्टलाइन असते प्युअर स्टेटमध्ये, पण हायग्रोस्कोपिक आहे तो वॉटरच्या प्रेझेन्समध्ये त्याचं ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन झालं तर त्याचं काय बनते, हायड्रोक्युनॉन बनते, आणि हायड्रोक्युनॉन का एकदा बनलं तर त्याचा फिनॉल जो आहे तो लाल कलरचा दिसायला लागते, बरोबर. म्हणून डायहायड्रिक ऑर्थो असेल तर कॅटेचॉल, मेटा असेल तर रेसरसिनॉल, आणि पॅरा असेल तर हायड्रोक्युनॉन. अशा प्रकारे याचे नाव आहे. काही फेमस नाव आहेत काही कंपाऊंडचे, जसं पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड म्हणजेच 3 वेळा नायट्रेशन केलं आपण फिनॉलचं तर रिझल्टंट बनणारा कंपाऊंड, बरोबर. हा RDX म्हणून वापरतात, एक्सप्लोजिव्ह म्हणून, खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे, आपण बनवणार आहे पुढे. नंतर हा फेमस कंपाऊंड आहे, याचं नाव आहे सॅलिसॅल अल्डिहाइड. हे आपण वापरणार आहे याच युनिटमध्ये, एक फेमस रिॲक्शनमध्ये बनवणार आहे आपण याला. त्या रिॲक्शनचं नाव आहे रायमंड टायमन रिॲक्शन, महत्त्वाचा, आणि जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये हे कंपाऊंड महत्त्वाचे. नंतर सॅलिसिलिक ॲसिड पण त्याच्याच सारखा ऑर्थो पोझिशनला COOH, बरोबर, आणि OH, तर त्याला सॅलिसिलिक ॲसिड. हे पण 2 कंपाऊंड आपण फेमस नेम रिॲक्शनने बनवणार आहे, एक रायमंड टायमन आणि दुसरी कोलबेज रिॲक्शन. दोन्ही फार्मास्युटिकली खूप इम्पॉर्टंट कंपाऊंड. ठीक. त्यानंतर IUPAC नॉमनक्लेचर फिनॉलचं. फिनॉललाच बेन्झेनॉल पण म्हणतात, कारण बेन्झिनला कोण अटॅच आहे, OH आहे, ठीक आहे. इन डेरिव्हेटिव्ह ऑफ फिनॉल पोझिशन ऑफ लोकंट इज स्पेसिफाय, बरोबर. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह लिहितो फिनॉलचे तर अशा वेळेस त्याचं IUPAC नाव लिहायच्या वेळेस आपण सपोज हे OH आहे आणि हा CH3 आहे, तर हा OH1 लिहितो, याला 2 लिहितो, बरोबर. OHला 1 म्हणजेच नाव लिहितो 2 मिथिल, आणि हा कंपाऊंड कन्सिडर करतो फिनॉल पॅरेंट, ठीक. अशा प्रकारचं नाव जसं इथं लिहिलं आहे 2 मिथिल फिनॉल. जर सपोज 2 वेळा नायट्रेशन केलं, 2 वेळा नायट्रो ग्रुप आहे, 1 ज्याला OH अटॅच आहे, हा 2, हा 3 आणि हा 4, 2,4 डायनायट्रो फिनॉल, ठीक. त्याच्याच सारखा एक कंपाऊंड सपोज असा लिहिला, हा OH 3 वेळा ब्रोमिनेशन झालं आहे, एक्सेसिव्ह ब्रोमिनेशन फिनॉलचं, तर आपल्याला काय भेटला जरा पाहून घेऊ. काय आहे नाव, 1 2 3 4 5 6, 2 4 6 ट्राय ब्रोमो फिनॉल, हे याचं नाव येईल. पॅरेंट कोण आहे, फिनॉल, ठीक आहे ना. अशा प्रकारचं नॉमनक्लेचर आहे कशाचं, फिनॉलिक कंपाऊंडचं, ठीक. अजून 1-2 एक्झाम्पल घेऊन घेतो. सपोज हा कंपाऊंड असा दिला आहे तुम्हाला, OH आणि COH. आता या कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे. प्रायोरिटी ऑर्डरमध्ये मेन जो आहे तो आहे COH, म्हणून तो कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणून कन्सिडर केला जाईल. कार्बॉक्झिलिक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड म्हणून. आणि हा जो OH आहे तो आता हायड्रॉक्सी म्हणजे प्रिफिक्स म्हणून येईल, बरोबर. म्हणून हे 1 हे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड असं याचं नाव होईल, बेन्झोइक ॲसिड असं नाव येईल याचं. ही कंडिशन कशी आहे, कंडिशन अशी आहे की मेन फंक्शनल ग्रुप OH नसून COH आहे, तर अशा वेळेस हा प्रिफिक्स म्हणून येईल. प्रिफिक्स म्हणून असला तर अशा वेळेस त्याला आपण हायड्रॉक्सी असं म्हणतो, हायड्रॉक्सी, बरोबर. तर इथं संपलं आपलं कॉमन नेम ऑफ फिनॉल. जर काही अडचण असले, काही वेगळे असेल याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही विचारू शकता. टेबल नंबर 237 पेजवर टेबल आहे, तो टेबल व्यवस्थित पाहून घ्यायचा, नाही समजलं तर विचारायचं, ठीक. याच्यानंतर कॉमन नेम्स नॉमनक्लेचर ऑफ इथर. आता हे जे असते बेटा इथर हे कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये जातात. म्हणजेच कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे जरा अमाइन्स आणि इथर हे असे कंपाऊंड्स तुम्हाला भेटतील की ज्याचं काही नाव जे राहतील ते कॉम्प्लेक्स राहील, काही एवढे खूप इझी राहतील. चला तर पहिली सिस्टीम पाहू आपण, कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये याचं नाव, कॉमन नेम सिस्टीममध्ये आपण इथरचं नाव लिहितो आहे, तर पहिले घेतो आपण सिंपल इथर. सिंपल इथर म्हणजे आपल्याला माहीत आहे असे इथर ज्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या दोन्हीही साईडला सारखे अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे R = R. अशा वेळेस काय करतो आपण, अल्किल प्लस अल्किल
म्हणजेच डाय अल्किल. किती वेळा झाले? 2 वेळा. डाय अल्किल आणि बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे कोण? इथर. जसं मी म्हटलं होतं याच्या आधी की कॉमन नेम सिस्टीममध्ये जनरली त्याच्या नावात सगळ्यात शेवटी काय येते? इथर येते, सॉरी फंक्शनल ग्रुप येते. तर इथं फंक्शनल ग्रुप कोण आहे? इथर. जसं आता एक्झाम्पल घेऊ आपण एखादं एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल? एखादं एक्झाम्पल कोणते पण घेऊन घेऊ. CH3O ठीक. याचं नाव आहे मिथिल आणि हा पण मिथिल, म्हणून याला आपण म्हटलं डायमिथिल. ठीक. डायमिथिल बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे कोण? इथर. डायमिथिल इथर असं याचं कॉमन नेम येईल. ठीक. त्याचप्रमाणे काही अजून कंपाऊंड घेतो. कोणतेही तुम्हाला डाय अल्किल लावता येईल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. जसं C2H5OC2H5 याचं नाव येईल इथिल डाय इथिल आणि बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे इथर, म्हणजे डाय इथिल आणि इथर. ठीक. त्यानंतर सपोज मी असा कंपाऊंड लिहिला CH2O दोन्ही सारखेच लिहायचे आहे, पण ऑक्सिजनला अटॅच दोन्ही असणारे सारखे ग्रुप. हा बेन्झिल म्हणून बेन्झिल आणि बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे कोण? इथर. डायबेन्झिल इथर. अजून सपोज असा लिहिला कोणी कंपाऊंड, तर याचं नाव काय असेल तुम्ही प्रेडिक्ट करा. CH2CH CH2O CH2CH डबल बॉन्ड CH2. हा ग्रुप कोण आहे? बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे काय? तर हा अलील आहे. तर डाय अलील इथर. अशा प्रकारे खूप सारे कंपाऊंड तुम्हाला लिहिता येतात. सपोज मी असा लिहिला कंपाऊंड, काही लिहिता येतं. तर याचं नाव होईल सायक्लोपेंटिल म्हणजे डायसायक्लोपेंटिल बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे इथर. सिमिलरली सपोज मी असा लिहिला एक, जरा व्यवस्थित पहा. CH3 सांगा याचं नाव काय? याचं नाव आयसोप्रोपिल ऑक्सिजन CH3 आणि CH3. हा आयसोप्रोपिल आणि बॉन्ड ओ बॉन्ड म्हणजे इथर. तर डाय आयसोप्रोपिल इथर असं या कंपाऊंडचं नाव येईल. असे पुष्कळ सारे कंपाऊंड आपल्याला लिहिता येईल कॉमन नेम सिस्टीममध्ये. कशासाठी? सिम्पल इथरसाठी. आता पाहू बेटा आपण मिक्स इथरसाठी काय करू शकतो. मिक्स इथरचं नाव कसं लिहू शकतो आपण. चला, मिक्स इथर म्हणजे काय? पहिली गोष्ट तर मिक्स इथर म्हणजे असे इथर ज्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला जे अल्किल किंवा अरिल ग्रुप आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे R इज नॉट इक्वल टू I'. अशा वेळेस काय करायचं? सपोज मी कन्सिडर करतो याच्यात कार्बनची संख्या कमी आहे. फॉर एक्झाम्पल CH3 घेतो R म्हणजे, आणि C2H5 म्हणजे I'. ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी असते असा अल्किल ग्रुप हा प्रिफिक्स म्हणून घ्यायचा. प्रिफिक्स म्हणजे त्याला आधी लिहायचं. आधी म्हणजेच याला लिहायचं आणि आधी लिहायचं सॉरी अशा वेळेस काय करायचं? जे डिफरंट अल्किल ग्रुप आहे कॉमन नेम सिस्टीममध्ये जे डिफरंट अल्किल ग्रुप आहे, तर अशा वेळेस आपण अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये त्याला अरेंज करायचं आणि सगळ्यात शेवटी इथर हे नाव टाकायचं. जसं हा पहिले येईल, याचं नाव आहे इथिल, त्याच्यानंतर हा मिथिल आणि सगळ्यात शेवटी शब्द टाकायचा पुन्हा कॉमन नेम सिस्टीम आहे तर इथर. तर अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जे पहिले येईल त्याला पहिले लिहायचं. बरोबर. जसं आता अजून एक एक्झाम्पल घेतो मी, इथंच लिहितो.
सपोज करा इथं असं लिहिलं मी CH3O CH2 आणि CH3. आता याचं नाव पहा. याचं नाव होईल, हा मिथिल आहे M आहे आणि हा प्रोपिल आहे P आहे. तर पहिले येईल मिथिल, नंतर येईल प्रोपिल आणि सगळ्यात शेवटी नावात लिहायचं इथर. मिथिल प्रोपिल इथर अशा प्रकारचं याचं नाव होईल. तर जरा पाहून घ्या, अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये याचं नॉमनक्लेचर करायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी नावात काय ॲड करायचं, इथर ॲड करायचं. ठीक, बरोबर. एक काही स्पेशल नाव आहे, स्पेशल नाव या कंपाऊंडला आहे. जरा पाहून घ्या व्यवस्थित. हा कंपाऊंड याला आपण ॲनिसॉल असं म्हणतो. ॲनिसॉल. बेन्झीन रिंग OCH3 ॲनिसॉल म्हणतो, किंवा मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर, बॉन्ड म्हणजे इथर. अशा प्रकारचे नाव लिहिता येईल. ठीक, बरोबर. हां, इथं पाहून घ्या, इथिल सायक्लोपेंटिल इथर. इथिल सायक्लोपेंटिल इथर हे पण लिहिता येईल. ठीक, तर हे झालं कॉमन नेम ऑफ इथर्स. यानंतर आपण पाहू IUPAC नॉमनक्लेचर ऑफ इथर्स. फॉर सिम्पल इथर IUPAC नेम कसं राहील. IUPAC नेममध्ये आपल्याला माहीत आहे, दे आर कन्सिडर ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. जरा पाहून घ्याल, इथं पाहून घ्या. फॉर सिम्पल इथर ROR दोन्ही सारखे आहे. तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस हा जो ग्रुप दिसून राहिला RO दोन्ही सारखेच आहे. तर अशा वेळेस एकाला अल्कॉक्सी घ्यायचं आणि दुसऱ्याला अल्केन घ्यायचं. अल्कॉक्सी, ऑक्सिजन एकाला लावला अल्कॉक्सी आणि दुसरा काय झाला तुमचा अल्केन. अल्कॉक्सी अल्केन हे यायचं IUPAC नाव आहे. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, CH3 OCH3. तर याला कोणालाही पण एकाला ऑक्सिजन देऊन द्यायचं, म्हणजे हा झाला मिथॉक्सी. आणि सगळ्यात शेवटी अल्केन. किती कार्बनचा, एक, म्हणून याचं नाव येईल मिथेन. मिथॉक्सी मिथेन हे झालं याचं IUPAC नाव. सेम जर सपोज मी एखादा मॉलिक्यूल असा घेतला, C2H5O C2H5, तर याचं नाव येईल इथॉक्सी आणि हा अल्केन म्हणजे इथेन. तसे खूप सारे लिहिता येईल आपल्याला. जर सपोज असा मॉलिक्यूल आहे, O आणि इकडे पण बेन्झीन रिंग आहे, तर याला फिनॉक्सी आणि हा कोण आहे, बेन्झीन. फिनॉक्सी बेन्झीन असं आपण लिहितो याचं नाव. सिमिलरली असे पुष्कळ सारे कंपाऊंड लिहू शकता तुम्ही. हा आहे सपोज असा O. सायक्लोपेंटॉक्सी सायक्लोपेंटेन हे येईल याचं IUPAC नाव. कशासाठी झालं हे, सिम्पलसाठी. आता जरा मिक्ससाठी पाहू. मिक्स इथरसाठी जो स्मॉल ग्रुप आहे, बरोबर, जर वेगळे वेगळे आहेत, आता मी समजावून सांगतो पहिले. सपोज हा मॉलिक्यूल आहे CH3O C2H5. ह्याच्यात दोन डिफरंट अल्किल ग्रुप आहे, ज्याच्यात कार्बनची संख्या कमी, लेस. ठीक, त्याला आपण अल्कॉक्सी घ्यायचं. आणि ज्याच्यात कार्बन जास्त, मोर, हाय मॉलिक्युलर मास, त्याला अल्केन घ्यायचं. हा अल्केन घ्यायचा, हा घ्यायचा अल्कॉक्सी ज्याच्यात कमी. जसं याचं एक्झाम नाव होईल मिथॉक्सी आणि हा कोण होईल, इथेन. मिथॉक्सी इथेन असं याचं नाव होईल. सेम सपोज असा कंपाऊंड आहे CH3 CH2O CH3.
एका साईडला 2 कार्बनचा अल्किल आहे आणि एका साईडला 3 कार्बनचा अल्किल आहे, बरोबर. पण नंबरिंग कुठून करणार, मधातून नाही करायची, टर्मिनलनी कुठूनही सुरू केली चालते. हा झाला 1, हा 2, हा 3. 2ला हा ग्रुप लटकलेला आहे, म्हणजेच याला म्हटलं आपण 2 इथॉक्सी आणि याचं नाव काय आहे, प्रोपेन. 2 इथॉक्सी प्रोपेन अशा प्रकारचं याचं नाव येईल. अजून एक कंपाऊंड घेतो. सपोज हा कंपाऊंड आहे, याचं नाव काय येईल, तर याचं नाव येईल, हा कमी कार्बनवाला मिथॉक्सी बेन्झीन. और फेमस नाव आहे याचं ॲनिसॉल. हे कॉमन नेम आहे ॲनिसॉल आणि मिथॉक्सी बेन्झीन हे याचं IUPAC नाव आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथरचं नॉमनक्लेचर करता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण नॉमनक्लेचर पाहिलं, कोणाकोणाचं पाहिलं, अल्कोहोलचं पाहिलं, नंतर फिनॉलचं पाहिलं आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं इथरचं. या तिघाचं आपण नॉमनक्लेचर पाहिलं. काही डिफिकल्टी असली तर वाचून घ्याल. पेज नंबर 337वर याचे काही एक्झाम्पल आहे आणि ट्राय धिस म्हणून दिला आहे क्वेश्चन, तोही पण सॉल्व करून पाहायचा. नाही समजलं तर विचारून पाहायचं.